यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबईमध्ये देश विदेशातून आलेल्या 2,94,000 पर्यटकांची रेल्वेच्या पर्यटन पासवर सैर। गेल्या 8 महिन्यांमध्ये रेल्वेला 1,10,00,000चं उत्पन्न। मुंबई एअर कार्गोमध्ये डीआरआयची मोठी कारवाई। तब्बल 2,04,00,000च्या सिगारेट जप्त। बेडशीट आणि ड्रेस असल्याचं सांगत दुबईवरून सिगारेटची तस्करी। मुंबईकरांना आता कचरा उचलण्याचेही पैसे द्यावे लागणार। मालमत्ता करातील युजर टॅक्समध्ये रक्कम समाविष्ट होणार। 3 महिन्यांमध्ये अंमलबजावणीची शक्यता। पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे। पुढील आदेशापर्यंत पदभार सांभाळावा लागणार। मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकातल्या 10 आणि 11 नंबरच्या फलाटांमधलं कुंपण हटवलं जाणार। परिणामी दोन्ही फलाटांवरून जलद लोकल पकडणं होणार शक्य। रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती। पुणे रेल्वे विभागाचं उत्पन्न 300 कोटींनी वाढलं। 2023 मध्ये पुणे रेल्वेला 1,700 कोटींचं उत्पन्न। एका वर्षामध्ये तब्बल 5 कोटी प्रवाशांचा प्रवास। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप। प्रश्नपत्रिकांचं 15 कोटींचं कंत्राट कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता एका कंपनीला दिल्याचा आरोप। कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी राजीनामा द्यावा। अधिसभा सदस्य सचिन गोरडेंची मागणी। परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन चांगलं राहण्यासाठी सीबीएसईचा उपक्रम। बोर्डाकडून विद्यार्थ्यांना मोफत समुपदेशनाची सोय। टोल फ्री क्रमांक जारी। पॉडकास्ट दूरध्वनी क्रमांकाद्वारे ही सुविधा मिळणार। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून आजपासून असाइनमेंट रजिस्टर ऑनलाईन। मिळकत कर उताराही ऑनलाईन काढण्याची सुविधा।